पाटील हे नेहमी कायद्याचा चौकट सांगतायत की पुरुषाच्या बाजूचंच वंशग्राह्य धरली जाऊ शकते, महिलाच्या बाजूने नाही. हा कायदा आहे, हा फक्त महाराष्ट्राचा विषय नाही तर देश पातळीवर कायदा आहे. मग एकदा कायदा जर बनलेला असेल तर सरकार सुद्धा हातबल होतं की तो कायदा कसा तोडून तुमची मागणी मान्य करा. आम्ही कायदा तोडच म्हणत नाहीत ना, आम्ही कायद्याच्या चौकटीतच बोलतो. कायद्याच्या चौकटीत बोलतो, नोंदी कायद्याच्या चौकटीत सापडलेल्या, कायद्याच्या चौकटीतच आम्ही बोलतो. पण कायद्याच्या चौकटीत जे काय शब्द बसतात त्याला तज्ज्ञ आवश्यक आहेत, त्याच्यासाठी अभ्यासक आवश्यक आहेत. आणि कायदा बनवणारे मंत्री महोदय म्हणजे त्या नातीने विधानमंडळातले सदस्य असणं आवश्यक आहे. ते सगळेच इथं आहेत याच व्यासपीठावर. ती शब्द आत घालण्यासाठी याच लोकांची आवश्यकता आणि तेच इथं आहेत. नाही, ते 24ला बघूया, ते सरकारच्या हातात आहे, ते आज नाही. तो विषय पुढे, आज नाही. सरकार शब्द मध्ये घेतील या महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देण्यासाठी ही आम्हाला खात्री. एक सांगितलं आता, एक आणखीन 23ला सांगू. तुम्ही जो विषय नेहमी बोलता की कुणबी नोंद जर सापडली असेल तर त्याच्या नातेवाईकांना त्यांची दप्तरी नोंद नाही किंवा नोंद कुठेही नाही, शपथपत्रावर त्या प्रमाणपत्राचं वाटप करावं असं सुद्धा तुमची मागणी आहे. ती सुद्धा त्यांनी शक्य नाही म्हणतात. ते घेतील शब्द, आणखीन विचार करतील. त्यांना काय चर्चा अभ्यासकांशी करायची असली तर करतील. शब्द मध्ये घेतील, कारण त्यांच्या तज्ञानं ते शब्द घेतलेले. आम्ही आमच्यात चर्चा करतो. आम्ही पण आपका सुबह ये भी कहना था कि सरकारी जो अधिकारी है वो जातिवाद कर रहे हैं या फिर वो जो मराठाओं के कुंभी सर्टिफिकेट के लिए काम नहीं कर रहे हैं. असे बरेचसे तालुके आहेत की त्याचे सरकारकडे रिपोर्ट गेलेले. असे भरपूर तालुके आहेत की निरंक म्हणून दिलेले अहवाल आणि त्याच्यानंतर नोंदी सापडल्या. काही ठिकाणी हे बहुला सांगणं गरजेचं आहे आणि सगळे मंत्री महोदयांना सुद्धा, की बऱ्याचशा ठिकाणी असं झालेलं आहे की कुणबी नोंदी असतानाही नाहीत म्हणून सरकारकडे अहवाल पाठवलेले आणि त्यानंतर तिथं नोंदी सापडलेल्या. मग हे काही अधिकारी जाणून बुजून जातीवादच करतात. याचा अर्थ असा आहे, सरकारमध्ये आणि जनतेमध्ये एक दरी निर्माण झाली पाहिजे. आपल्या पदाचा गैरवापर आपण केला पाहिजे आणि कशी दुही निर्माण होईल हे बघण्याचं काम होतं. आणि आम्हाला शांतता अपेक्षित आहे म्हणून आम्ही प्रत्येक वेळी शांततेचं आवाहन करतो. ते अधिकारी जाणून बुजून करतायत काही, तर मला वाटतं त्यांना कामावर जर कमी केलं तर सरकारचा त्यांच्यावरती धाक राहील आणि आपल्या दरी सुद्धा जनतेत निर्माण नाही होणार. कारण त्याचे जर तुम्ही अधिकाऱ्यांचे लाड केले तर तो असंच करत राहणार आहे आणि तुम्हाला आवश्यकता जनतेची आहे. त्यामुळे त्याचे लाड होऊ नयेत अशी आमची अपेक्षा आहे. आणि ती मार्ग तर सुटलाच पाहिजे. नायगाव असेल, असे बरेच तालुके आहेत की गेवराई तालुक्यात सुद्धा अगोदर निरंक म्हणूनच दिलेला आहे. हे आपल्या शेजारच्या तालुक्यात आता तिथं 66 पैकी 64 गावात नोंदी सापडल्या आणि त्यांनी अगोदर निरंक म्हणून दिल्या. म्हणजे ही किती जातीवाद असू शकतो. आणि अधिकाऱ्यांच्या मनात तर हे नसलं पाहिजे, कारण त्याच्याकडे मार्गदर्शकाची भूमिका असती. त्यांनी जात म्हणून पदावर काम नाही करायला पाहिजे कधीच. पण त्यांच्याकडून जर ह्या गोष्टी होत असतील तर याच्यावर सरकारनं लक्ष ठेवलं पाहिजे. आणि जे आता काय नोटिसा सोडल्यात त्यांनी खूप संभ्रम व्हायला लागलाय. म्हणजे कमी होण्याऐवजी रोष वाढायला लागलाय. मला वाटतं त्या जर वापस झाल्या, कारण ते शांततेचे कार्यक्रम आहेत तेवढे. बीडचा आता होणारी 23ची सभा ही शांततेचा कार्यक्रम आहे. त्या जर तुम्ही त्यांना नोटीस देणार असाल तर हे मोठं अवघड झालं. म्हणजे याचा अर्थ असा होतो मग की या लोकशाहीत तुम्हाला अधिकार नाहीये शांततेत कार्यक्रम घेण्याचे. तुम्ही एकत्र येऊन एखादी मागणी मागण्याचे तुम्हाला अधिकार नाहीयेत. एकत्र येऊन तुम्ही संवाद नाही करू शकत, हे तुम्हाला लोकशाहीत अधिकार नाहीत. मग असं त्याचा अर्थ असा होतो. आणि जर ते थांबलं तर सरकार याच्या पाठीशी नाहीये, ते कोणीतरी अधिकाऱ्यांनीच करून आणलंय असा अर्थ होईल. पण अधिकारी जर ते नोटिसा मागं घेत नसेल किंवा जाणून बुजून दडपण आणत असेल आणि त्याच्यावरती काहीच काही होणार नसेल तर मग हे सरकारच करतंय काय असं होईल. पण तरी पण मी भाऊला सांगतो की जरी या नोटिसा दिल्या काय केलं तरी आम्हाला आमच्या न्यायापासून नाही हटता येणार. कारण आमच्या लेकराला हक्क मिळवून देण्यासाठी आम्हाला लढावं लागणार आहे. तुम्ही आमच्या सुद्धा भावना समजून घ्या. जर नोटीस आली म्हणून आम्ही मागं सरकणार नाहीये, कारण आम्हाला लेकराच्या हक्कासाठी भांडावं लागणार आहे, तुमच्याशी झगडावं लागणार आहे. कारण सरकार तुम्ही आहेत, आम्ही तुम्हाला नाही भांडायचं, भांडायचं कोणाला. मग नोटिसा दिल्या म्हणून आम्ही थांबणार नाहीये आणि हे आमच्याकडून कदापि शक्य नाही. तुम्हाला बोलायचं खरं